नमा नमा ये बस काय बस ना. काय झालं? हे घे. आजचा दिवस लक्षात आहे तुमच्या? मग असं कसा विसरेन. आजच्याच दिवशी तर तू माझ्या आयुष्यात आलीस. मला वाटलं तुम्ही नेहमीप्रमाणे विसरला असाल. हा हेच नवऱ्याबद्दल हेच मत आहे. हा असं कसा विसरेन. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी अॅनिव्हर्सरी. काय झालं? आज माझा वाढदिवस आहे, लग्नाचा वाढदिवस नाही आहे. आहा कसं फसवलंय का बाईला मुलीला. आहा कशी गंमत झाली. विसरला होता तू. हॅपी बर्थडे. झालं म्हणजे मी मस्करी करायचीच नाही. मी मस्करी नवऱ्याने मस्करी करायचीच नाही. वा रे वा. असं कसं खोटं विसर बोलताय तुम्ही. विसरला होतात माझा गंमत जस्ट लाईक ट्विस्ट यु नो. म्हणून ते मला हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. थँक्यू. बरं ऐका ना, आज ना आई बाबा दादा वहिनी अथर्व पिंकी सगळे यायचं म्हणत होते इथे घरी. हो हो. अरे देवा. अथर्व म्हणजे तो तुझ्या बहिणीचा मुलगा ना. दादाचा मुलगा. अरे हा दादाचा मोठा मुलगा. बरोबर. आपण लास्ट मंथ मध्ये त्याच्या लग्नाला गेलेलो. 5 वर्षाचा आहे अथर्व. हा तुम्हाला माझे नाती सुद्धा लक्षात नाहीये काय काय म्हणत होते ते. आता ते काय म्हणत होते. हा तर ते असं म्हणत होते की जरा जावई बापूंना कन्व्हिन्स कर ना, आज आपण मस्त कुठेतरी डिनर प्लॅन करूया, छान भेटूया, गेट टुगेदर करूया, जरा जंगी पार्टी होईल ना माझ्या वाढदिवसाची. अगं आत्ताच भेटलो ना आपण 31 डिसेंबरला. ती काय भेट होती का हो. सगळे आपापल्या घरात ना ऑनलाईन बोलत होते एकमेकांशी. ऑनलाईन गेट टुगेदर केलं आपण. ऐक आपण जरा यावी वेगळं करूया. काय? तुला लिओ टॉल्स्टॉय माहितीये. नाही माझी भेट नाही झाली कधी. का भेटेल. रशियन लेखक आहे तो. अच्छा. त्याने असं लिहून ठेवलंय. काय लिहून ठेवलंय. कुठे लिहून ठेवलंय. कुठे लिहून ठेवलं असं नाही. म्हणजे त्याने असं सांगितलंय की बायकोचा वाढदिवस हा नवरा बायकोने दोघांनीच फक्त एकट्याने साजरा केला तर संसार सुखाचा होतो. अय्या खरंच. हा शपथ. नाही तर मी बोलवणार होतो सगळ्यांना पण त्याचा वाच खूप मोठा आहे. वैवाहिक जीवनावर त्याने खूप लिहून ठेवलंय. हो का. आपण मी कुठे बोलतो नाही साजरा करायचा. साजरा करूया ना. आपण दोघंच साजरा करूया. चालेल. मला आवडला हा प्लॅन. आपली मस्त डिनर डेट पण होईल. खूप वर्ष झालं असं काही झालं नाहीये. छान. आणि फक्त आपण नेक्स्ट टाइम आई बाबांना सांगूया. हा तो प्लॅन करूया. त्यांना सांगायचं ना. म्हणजे काय नेक्स्ट इयर त्यांना सांगायचं. या वर्षी आपण दोघंच त्यांनी अरे बाप रे भाऊजी. अरे वहिनी कैसा है. ओहो यस वहिनी कैसा है. बाहेर काढ दुसरा पण काढ. वहिनी बाई किती दिवसांनी आलात भाऊजी. वहिनी कैसा है. मस्त भाऊजी. नेम ऑफ द हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. व्हाट अप सलाट. वहिनी तुम्हाला सॅल्यूट आहे वहिनी. हे बार बार दिन वो गाए बार बार दिन. जाडे उठ. हे बार बार दिन वो गाए बार बार दिन उलाए हजारों साल के मेरे होए होए रे रे. हैप्पी बर्थडे. भाऊजी म्हणजे ना कैसा है. काय बोललास तुझं तुला तरी कळलं. अरे कुठलं युगांडाचं विश केलंस. अरे नाही अहो, असू दे काही का असे ना. त्यांनी मला माझ्या वाढदिवसाचं विश केलंय. किमान त्यांनी मला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा तर नाही दिल्यात ना. ते कुठे घेऊन बसलेस. मी म्हटलं मग खरंच लक्षात होत. काय काय झालं. हा काही काही नाही. तू कशाला आलायस इथे. अरे विश करायला विश करायला विश करायला जस्ट आलो. विश वहिनी मी हे सकाळी ह्याला जातो ना जॉगिंगला जातो ना. हो. मॉर्निंग वॉक करतो सकाळी. अच्छा. मॉर्निंग वॉक. भाऊजी फिटनेस. ओ माय गॉड. भाऊजी काय होतं. पाणी एक मिनिट पाणी पाणी घेऊन तुम्हाला बरं वाटतं.
त्या वहिनींना इम्प्रेस करायच्या नादात ना यमाला इम्प्रेस करशील. आणि मग देवाच्या शोकेस मध्ये ठेवायला हा सागरकोटा मस्त आहे म्हणून लगेच घेऊन जाईल तुला. काय अभद्र बोलताय हो तुम्ही. जाऊ दे भाऊजी, ऐका ना. मला एकदम काय झालं एकदम एकत्र केले ना. हो भाऊजी, मान्य आहे तुम्ही ते ह्याला जाता जॉगिंगला. हो पण ना भाऊजी, तुम्हाला खूप दम वगैरे लागतो. थांबा, मी तुमच्यासाठी चहा टाकते. हा? नाही नाही वहिनी, नाही नाही, एक मिनिट, माझं महत्वाचं काम आहे. प्लीज दमला बसा. असाल? नाही नाही नाही, प्लीज प्लीज बसा वहिनी, प्लीज बसा. बरं बरं. बसा प्लीज. हा. वहिनी, तुम्हाला तर कल्पना आहे की एक आपल्या दोघांचं वेगळंच नातं आहे वहिनी. खरंय. मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे, 5 लाख पुरतील का? कुठे पुरायचे? दे उत्तर दे. पुरायचं कुठे सांग. वहिनी, पुरतील म्हणजे टॉर्च दिखा एक खोद 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 ओ वाला ओ पुरता नाहीये. पुरतील म्हणजे 5 लाख रुपये पुरतील का? नाही, मला कळलं नाही कशासाठी. येत्या 2 तारखेला हा. चेतूचा वाढदिवस आहे. अय्या. चेतूचा विषय निघाला की डोळे एकदम पाणवतात. इथे डोळे इथे आहेत का? ते भावनेच्या भरात होऊन होऊ जातं. शकतं तुम्ही ना. थांबा ना जरा शांत. ठीक आहे. हा मग हा, तर चेतूचा वाढदिवस चेतूचा आहे. वाढदिवस आहे आई गं. तर मला तिला काही कमी पडू द्यायचं नाहीये. किती गोड. मी 5 लाख रुपये तिच्या वाढदिवसाचं बजेट ठेवलेलं आहे, तर हे पुरेल का? मला एवढंच तुम्हाला विचारायचं आहे. काय झालं? एनिथिंग रॉंग? नाही, चेतू वहिनीसाठी तुम्ही 5 लाखाचं बजेट ठेवलं. येस ऑफकोर्स. नशीबवान आहे हो. अगं तुला पट्टे. अगं एवढी कशी भोळी तू. काय? अगं, हा ठेवणारा 5 लाखाचं बजेट. अरे मी ठेवलंय. ती 2000ची गुलाबी नोट होती ना, ती बंद होऊन 5 वर्ष झाली, तरी पुढे कधीतरी चालू होईल या आशेवर एक नोट अजून जपून ठेवली आहे. ए बाबा ऐक ना, तुझ्या बायकोच्या वाढदिवसाला किती खर्च करायचा तुझ्या बायकोला विचार. इथे हिला कशाला विचारायला आलाय? 1 मिनिट पशा, 1 मिनिट. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचं मन जाणते. तुम्ही स्त्री आहात. खरंय भाऊजी. हो, मी स्त्री स्त्री आहे. स्त्रीचं मन जाणू शकतं. मी वहिनी. जाणते. तुम्ही मला सांगा ना भाऊजी. तुम्ही मला सांगा मी काय काय कसं करू. मला एवढं गाईड करा फक्त. भाऊजी किती गोड आहात हो तुम्ही. अगं चेतूसाठी तुम्ही एवढा खर्च करताय. तुम्ही ग्रेट आहात भाऊजी. हॅट्स ऑफ आहे तुम्हाला. करणारच मी. ऐक ना नमा, याचं कुठे ऐकतेस तू. अरे थांब ना बाबा, मी करणारच ना. मी काही उपकार नाही करत आहे चेतूवर. अहो यावर्षी चेतूला 34 वर्ष पूर्ण होत आहेत. हो का? हो, 34वं वय असतं ना, हे आयुष्यातलं एक वेगळंच वय असतं. कलाटणी देणारं वय असतं. कोणीतरी म्हटलेलं आहे, काय? 34वं वय ग बाई ग महत्वाचं, ग बाई महत्वाचं. वहिनी तुम्हाला सांगू, चेतूसाठी मी एवढं का करतो? का हो भाऊजी? कारण चेतू ही माझी बायको नाही आहे. मग काय साडू आहे? अशा मी तुला ड्रायव्हर देतो, तू हा विनोद तुझ्या घरी सोडून येशील. तुम्ही सांगा ना. बसा तुम्ही वहिनी, तुम्ही बसा. मला सांगा. वेगवेगळं प्लॅनिंग केलंय चेतूसाठी. मी तुम्हाला सांगू, आमच्या कॉलनीमध्ये हा. मी सगळ्यांना पंचपक्वान्नाचं जेवण खायला घालणार आहे, ज्यात 34 स्वीट डिश असतील. सम्या, पंचपक्वान्नमध्ये 5 पदार्थ असतात म्हणून पंचपक्वान्न म्हणतात. 34 पदार्थ कुठून घालणार आहे? बरं बाबा, चुकलो मी. पंचपक्वान्न नाही, 34 पंकन्न मग तर झालं. 34 पदार्थ जो खर्च येईल ना बहिणी मी करायला तयार आहे. पण भाऊजी, मी चेतूसाठी ना माझ्या भाऊजी तुम्ही शांत व्हा. तुम्ही पाणी चेतू म्हटलं की मी हे बबिता म्हणू का येणार नाही. काय? नाही काय. भाऊजी, तुम्ही आता मला विचारताच आहात तर मी तुम्हाला एक सजेशन देऊ का? हो प्लीज प्लीज द्या वहिनी. म्हणजे मला काय वाटतं, तुम्ही एवढा खर्च नाही केला पाहिजे. का पण वहिनी, मी चेतूसाठी मी का नाही करणार? नाही, कारण कसं आहे की एक थोर लेखक आहेत, ते काय सांगून गेलेत की बायकोच्या वाढदिवसाच्या दिवशी जर नवरा बायकोने एकत्र वाढदिवस साजरा केला ना, तर त्यांचा संसार सुखाचा होतो. हा, हे कोणी सांगितलं तुम्हाला? यांनीच सांगितलं मला आता. आणि म्हणूनच मी माझ्या माहेरच्यांना सेलिब्रेशनसाठी इन्व्हाइट पण नाही केलं. आम्ही दोघंच साजरा करणार आहोत. मग नका एवढा खर्च करू भाऊ. वाह रे वाह बहिरी ससाण्या, आता तुझा कावा कळला मला. काय झालं? अरे तुझ्या या वागण्यावर थुंकतो मी. पटकन साफ कर. सॉरी. थुंकतो तुझ्या या वागण्यावर. भाऊजी. काळीच नाही रे तुझ्या छातीत, वटवा गुळ उलट लटकलंय. लक्षात घे. असं वागतोस म्हणजे वहिनींचे पाहुणे तुझ्या घरी येऊ नयेत म्हणून हा कावा करतोस तू, असं सांगतोस. माझा आता हात उचलला जाईल पण मारू. माझा टाळक उलट्या त्याची मारू. हसतोयस तू पशा? पशा सगळं मार यार. मार ना सगळ्या. काय करताय? एकदम मार ना. मी तुला कसा पापडावर का कटकन मोडतो बघ. एकदम मार ना मला. व्हायलेंट कॉमेडी. काय करताय तुम्ही हे भाऊजींसोबत? मुळात
ते त्यांच्या बायकोसाठी अख्ख्या कॉलनीला पंचपक्वानांचं जेवण खाऊ घालतायत हे महत्वाचं नाहीये का? तुम्ही काय करताय माझ्यासाठी? एक साधा छोटासा पेस्ट्री केक आणताय. हो वहिनी एवढंच नाहीये, मी खूप काही प्लॅनिंग केलेलं आहे मी. काय प्लॅनिंग हो, आता 2 तारखेला वाढदिवस आहे हा. ना, 1 तारखेला रात्री मी माझ्या जितूला वर घेऊन जाणार गच्ची. कुठला जितू? अरे चेतू आहे ना बायकोचं नाव. अगं त्याला बायकोचं नाव आठवत नाही ना, मग तू त्याच्यावर काय विश्वास ठेवतेस? भावनेच्या भरात झालं. भावनेच्या भरात होऊ शकतं. तुम्ही थांबा हो जरा. मी चेतूला घेऊन जाणार आहे 1 तारखेला रात्री 12 वाजता. मी त्याला गच्चीवर घेऊन जाणार आणि तिला म्हणणार चल वर बघ चल, असं तिला म्हणणार. काय? वर बघ चल असं म्हणणार. तिने वर बघितलं, 12 वाजले की मी माझं तयार असणार. मी कुणाला तरी इशारा करणार. इशारा केल्यानंतर आकाशात हे दुफ दुफ चेतना हॅपी बर्थडे चेतना, हॅपी बर्थडे बाबा जिओ जो 1000 दिन हे 50,000 एवढं हे सगळं आकाशात तिकडे दिसणार चेतनाला. मला सांगा, हे मी करणार आहे प्लॅनिंग. भाऊजी हो. तुम्ही एवढं सगळं करणार आहात? Yes, of course. किती गोड. नमा ऐक ना, तू कुठे याच्यावर विश्वास ठेवतेस ग? नाही मला नाही बोलायचं तुमच्याशी. भाऊजी मला तुम्ही भाऊजी इथे बसा ना. होय, होय. मला सांगा ना, तुम्ही अजून काय काय सरप्राईज प्लॅन केलाय तुमच्या चेतूसाठी? चेतू, माझ्या चेतूसाठी मी एका ताऱ्याला चेतूचं नाव देणार आहे. नेपच्यूनच्या पुढे जो काही मला सापडेल त्याला मी चेतूचं नाव देणार आहे. पण मला काय म्हणायचंय, म्हणजे असं एखाद्या ताऱ्याला आपण असं नाव देऊ शकतो का? ऑफकोर्स, वाय नॉट. सगळी माहिती काढलेली आहे वहिनी मी. तू सगळी माहिती काढली. हो, सगळी काढलेली तू आहे. सगळी माहिती काढली. हो, अरे असं मग- एक विचारतो, काय? अंतरात यान पाठवतात त्या संस्थेचं नाव काय? मेस्त्री. इस्रो. कुठला मेस्त्री? अगं इस्रो मेस्त्री बोलतोय. ठीक आहे ना. होऊ शकतो. मला दोघांमध्ये जास्त बावळट कोणाला तेच कळत नाहीये. काय बोललास तू? बावलट? मला बोललास ठीक आहे. कुणाला बोललास तू? या माऊलीला बोललास बावलट? तू या माऊलीला बोललास बावलट? सॉरी म्हण. समय ऐक. पशा सॉरी म्हण. ज्या माऊलीने तुझे प्रत्येक चूक पोटात घातली आहे तिला तू बावलट म्हणालास. या माऊलीचा आज वाढदिवस आहे, तू काय दिलंस तिला रे? एक साधी पेस्ट्री पण आणली नाहीस तू. आई वडील तिच्या घरचे सगळे येणारे मायचं इकडे सेलिब्रेट करायला, तू नाही म्हणालास तिला. लाज वाटली पाहिजे तुला. मी पुन्हा एकदा थुकतो पुसतो, कळलं? नमा याच्यावर- यात त्यांची चूक नाहीये वहिनी, यात चूक तुमची आहे. म्हणजे तुम्ही हे सहन केलं ना म्हणून हा माजलाय. याच्या पुढे सहन करायचं नाही. नमा ऐक माझं. तुम्ही ठरवा, एक शोषिक बायको म्हणून जगायचंय की एक शूर वहिनी म्हणून जगायचंय. तुम्ही ठरवा वहिनी. येस, तुम्ही ठरवू शकता. एकदा विचार करा फक्त, तुम्ही ठरवू शकता. ऐक ना नमा माझा. वहिनी त्याला सांगा वाढदिवस साजरा कर, नाही तर घराबाहेर हो. उठा वहिनी, तू कॅन डू इट. वहिनी सांगा त्याला, सांगा यू कॅन डू इट वहिनी, यू कॅन डू इट वहिनी, यू नमा ऐक माझं. नमा झाल्या पाशा. पशा इकडे माय नाही, इथे इथे. हा, त्याला सांगा घराबाहेर पड. चल घराबाहेर पड. माझा वाढदिवस साजरा करण्याचा घराबाहेर पड. माझा वाढदिवस साजरा करताय तर घराबाहेर पड. ऐक ना ऐक. आकाशातल्या ताऱ्याला नाव दे ना तर फुट इथून. राजा माझ्या आकाशातल्या हाताला माझं नाव दे. हर्रा. अरे ग्रामीण, या बात है ये बात. ओस, सुपर आहे, घुसो घुसो. राजा माझ्या चंद्रहाला माझं नाव दे. हर्रा. मध्येच मारवाडी पण होता. ऐक ना. अरे चल बेगे बेगे चल. माझ्या राजा माझ्या. बस बस वहिनी, बस बस. कळलं का रे पशा? भगवान को काटू को जो आवाज होते है ना, वो लगता है तो फिर बरोबर छोड़ता है. और जब झोंपता है ना पशा, भगवान के काठू को आवाज नहीं होता है, पर बाइकों के काठू को आवाज होता है और वो जानता भी है. वहिनी वहिनी काठे टोचा काठे. चेतू वहिनी, अगं काय करतेस? अगं ऐक ना, ते तुझ्या वाढदिवसासाठी किती काय काय करणार आहे तुला माहिती का? अगं ते खूप प्रेम करतात तुझ्यावर. 5 लाख रुपयाचं बजेट आहे तुझ्या वाढदिवसाचं. 5 लाख. 5 लाख. 5. इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. 5 लाख. 5 लाख आणणार आहेस? 5 लाख आणणार आहेस? अगं मारू तुला मेणबत्ती आणायला पाठवलं होतं ना, इथे आग लावत बसलाय ढेकणा. 1 मिनिट. माझ्या वाढदिवसाचा खर्च कधी असतो? माझा वाढदिवस कधी असतो? 10 दिगंबर. दिगंबर. डिसेंबरला दिगंबर म्हणतोय हा वहिनी, समजून जा तुम्ही काय ते. डिसेंबर मध्ये असतो माझा वाढदिवस. जानेवारी. बर, फेब्रुवारी. घे 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 घे, सगळे महिने घे घे घे. सगळे सप्टेंबर मध्ये असतो माझा वाढदिवस, कळलं? दिगंबर मधलं बरं तर कॉमन होता ना सप्टेंबर, आणि त्यामुळे बरं, मारा. हा, मारा मारा. घरी चल.
घरी चल, उठ उठ घरी चल. मी तुझा सगळा बर आणि गर दोन्ही काढते. चल भाऊजी चल. वहिनी मी येऊ मदतीला. चला भाऊजी. घाला घाला मी पण येतो चला. ठीक आहे भाऊजी, तुम्ही काठी घ्या. तू कर तुझा वाढदिवस एकटीच सेलिब्रेट कर. अहो ऐका ना, अहो ऐका ना.